आता ही जी तक्रार आहे उंदीर चावल्याची, ती काल सकाळी अशी तक्रार लेखी तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. तर त्या अनुषंगानं आम्ही एन्क्वायरी तर मी करेनच, कारण तसं ते असं होणं चुकीचं आहे. तर ही मी तक्रार करेन. या रुग्णाबाबत जर सांगायचं झालं तर हा रुग्ण 16 तारखेला रात्री 15 तारखेला रात्री म्हणजे 16 तारखेला पहाटे आमच्याकडे ॲडमिट झाला. याचं रोगनिदान असं आहे की तो दारूच्या नशेमध्ये पुलावरून पडला खाली. त्याच्या मानेच्या मणक्यांना इंजुरी झालेली होती, इजा झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या 2 पाय जे आहेत ते निकामी झालेले होते. अशा अवस्थेमध्ये तो आमच्या ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेला आहे. त्याच्यावरती इमिजिएटली 25 तारखेला ऑपरेशन केलं आणि 29 तारखेपासून तो व्हेंटिलेटरवरती होता. म्हणजे तशी व्हेंटिलेटरवरती रुग्ण असणं म्हणजे ही फार क्रिटिकल अशी अवस्था असते आणि ही अवस्था जी आहे हे वारंवार आम्ही नातेवाईकांना त्यावेळी कळवलेली आहे की पेशंटची ही स्थिती आहे. आता हा 29 पासून तो व्हेंटिलेटरवरती आहे आणि काल 1 तारीख आहे. 1 तारखेला ते सकाळी असा जो इन्सिडेंट जो आहे उंदीर चावल्याचा अशी लेखी तक्रार आहे आमच्याजवळ. तर असा काही संबंध तसा म्हणजे लावला नाही पाहिजे. पण ठीक आहे सर, बरोबर आहे, लावला नाही पाहिजे. पण आयसीयू मध्ये उंदीरच नाही गंभीर आहे, आयसीयू मध्ये उंदीर येत असेल. आता अशी तक्रार आहे, नेमकं घडलं का नाही घडलं हे निश्चितपणानं कुणाला माहिती नाही. तर या संबंधानं आमच्या आयसीयूचे इंचार्ज असतील किंवा त्या अनुषंगानं एन्क्वायरी कमिटी मी निश्चितपणाने लावेन, कारण याचा असं घडलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. परत घडू नये ही काळजी घेणं ही आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं तशी एन्क्वायरी कमिटी लावून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जी काही कारवाई करायची आहे ती निश्चितपणानं केली जाईल. आणि दुसऱ्या मला एक या निमित्तानं सांगायचं आहे की ससून हे रुग्णालय साधारणतः पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. त्याच्यामुळं अशा काही कारणामुळं आता ही तक्रारीचा आम्ही गंभीर्यानं दखल घेतलेलीच आहे, परंतु कोणत्याही बाबतीमध्ये या रुग्णालयाची इमेज ही आहे हे खराब होऊ नये आणि गरीब रुग्ण या सुविधांपासून वंचित राहू नये याची काळजी जी आहे ही काळजी जशी मी घेतो आहे, माझी ती जबाबदारी आहे, तशी आपल्या मीडियाची जबाबदारी आहे. आणि अशा काही नातेवाईक ज्या तक्रारी करतात या तक्रार करणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा तक्रार करण्यापूर्वी या रुग्णालयाची इमेज खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं निश्चितपणे मला यावेळी सांगावंसं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.